नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. वोट जिहादचा नारा दिला जातोय. आता आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाहीयेत. हा महाराष्ट्र आहे. मतदाराला भारतीय संविधानाने दिलेल्या मताचा अधिकार आहे. ते आपलं मत त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतात. देवेंद्र फडणवीस म्हणतात, हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध असेल तर हा महाराष्ट्र धर्मयुद्ध आहे. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध सुरू आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यात दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जोरदार राजकीय चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री कधी मिळणार याबाबत सातत्याने चर्चा होत असते. राज्य स्थापनेपासून आज तागायत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही हा प्रश्नही अनेकदा उपस्थित केला गेलाय. गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने झाकला जात नाही. काळ्या दगडावरची रेग आहे. कारण 27 जूनला पंतप्रधान भोपाळमध्ये 70,000 कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईने गुलाबी जॅकेटवाले पवार साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष नाही. पक्ष चिन्हही त्यांचं नाही. जर पक्षाच्या चिन्हाखाली न्याय प्रविष्ट असं नोटिफिकेशन येत नसेल तर मला सांगा, मी त्यांना कोर्टामार्फत नोटीस पाठवते असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलाय. आमची लढाई कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाही तर भाजप या पक्षाविरुद्ध आहे असंही त्या म्हणाल्यात. खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्षावर अजित पवारांचा दावा नसल्याचं सांगितलंय. भाजपचे चुकलेले धोरण, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्हीही निवडणूक लढवत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तुतारी आणि ट्रम्पेट या चिन्हातील साधर्म्यामुळे काही प्रमाणात मतांचा फटका बसू शकतो अशी धाकधूक शरद पवार गटाच्या उमेदवारांमधून व्यक्त होत असतानाच उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेल्या 16 मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट हे चिन्ह दिल्याने तिथे मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत शरद पवार गट 87 जागा लढवत असून 80 मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांसमोर ट्रम्पेट चिन्हावर अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना देण्यात आलेल्या अंतरिम वैद्यकीय जामीन रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मुख्य जामीन याचिकेवर 9 डिसेंबर रोजी सुनावणी असल्याने न्यायालयाने त्याच दिवशी या याचिकेवर सुनावणी ठेवत असल्याचं म्हटलंय. तसेच याचिकादाराने केलेल्या आरोपांचे समर्थन करणारे पुरावे सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत. उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात शुक्रवारी 15 नोव्हेंबरला भीषण आग लागली. या आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झालेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते. आगीमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून 37 मुलांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली आहे. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे 900 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. एनसीबीच्या या यशस्वी कारवाईत 82.53 किलोपेक्षा जास्त उत्तम दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले असून या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या जप्तीसह लोकेश चोपडा आणि अवधेश यादव या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यात मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली तरी मतदानाच्या आधी 2 दिवस सुट्टीवरून शाळा व्यवस्थापन पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे निर्माण झालेला हा गोंधळ दूर करताना राज्यात 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असल्याचं स्पष्टीकरण शुक्रवारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. मतदानाच्या आधी 2 दिवस कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. फक्त ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे त्यांच्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं मांढरे यांनी नमूद केलंय. मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपले मतदान बूथ शोधताना मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी आता निवडणूक आयोगाने मतदारांसाठी रंगीत कार्पेट घालण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार मतदारांना आपल्या बूथ पर्यंत या रंगीत कार्पेटवरून सहज जाता येणार आहे अशी माहिती वरळीचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर रत्नदीप गायकवाड यांनी दिली आहे.
वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.